सामन्याचं नियंत्रण त्यांच्या दृष्टिकोनामधून झालेलं आहे. दोन्ही पंचांचं सरसे स्वागत करतो. या पहिलाच चेंडू या ठिकाणी तोलवला, चेंडू तोलवला तो मॅच मिळाले. षटकारी 6 धावांसाठी. वा भाई, काही कमालीचा चेंडू या ठिकाणी फेसोफेस घेतला बॅटवरती आणि फेकून दिला. 6 धावांसाठी. आणि जर कदाचित 2 आलेच तर पहिलं फटका बनवला. बघता बघून त्या ठिकाणी फिल्डर धावतोय चेंडूवरती आणि फिल्डरने जीवाचं रान केलं त्या ठिकाणी, पण जीवाच्या रानाला यश नाही आलं. चित्रबाणात पडला. सुमारे कबर धावा त्या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळणार 4. सुंदर क्षेत्ररक्षण बघता आपण त्या ठिकाणी. फिल्डर त्यानं खूप प्रयत्न केला, पण चेंडूला इतकी गती होती का अडवणं मुश्किल होतं. आणि असा चेंडू सुटणार नाही, ऐसा चेंडू सुटणार नाही बोलतो मॅक्स मिळाले. षटकारी 6 धावांसाठी. मोठा तडाखा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या हुशारभाऊ पोटुंबे यांनी जर अजून एक षटकार मारला तर 200 आले. जीवाचं रान करायचे खेळाची अजून एक इतकी हौस आहे. बघतो पुन्हा एकदा पायावर टाकायला चेंडू त्या ठिकाणी 1 हाताने कॅच घेतलाय. 1 लाखाचं इनाम नाही. आणि काय डाबल त्यांनी काय कमालीचा कॅच घेतला. आणि मगाशी मला फ्रीज मॅच खेळल्यानंतरला सुंदर अशी फटकेबाजी पण बॅटमधून पाहायला मिळाली. मित्रांनो, एवढं वय आहे तरी सुद्धा काही निशाण आहे. आजकालच्या माणसाला चालणं सुद्धा जड झालंय. जीवावर आलंय ते म्हणते नाही. पहिलं उमराळ्यापासून वेळंडीपर्यंत पाय येत होता, आता राणा जायला सुद्धा त्रास करतोय. पुन्हा एकदा ओ माय गॉड. आणि 200 रुपयाचा स्पाय झालेला आहे. 200 रुपयाचा स्पाय झालाय. वरचा 1 रुपया बाकी सुट्टा नाही, 2 रुपये. सशस्त्र लगातार 2 षटकारांचं या ठिकाणी इनाम मिळालंय. आणि पुन्हा बघतो आपण झेल. ओ माय गॉड. या ठिकाणी डाय मारली होती, फिल्डर तैनात होता. आणि मी तर म्हणतोय अजूनही 200 का 500 जमा करा. षटकारांचा पाऊस पडतोय. आणि टाळ्या वाजवून स्वागत होतं. या बॅटरचं बाकी नाचून स्वागत कौतुक केलं. या अमोल बघतो आपण गोलंदाजी भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा तळवलाय चेंडूला. ओ माय गॉड. पुन्हा एकदा कॉम्प्युटरच्या डोक्यावरती. हिथून षटकार 6 धावांसाठी. एकदम इझी त्या ठिकाणी. त्याला काय फास्ट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फास्ट गोलंदाजी आणि त्याचा परिणाम मिळतो पाहायला बॅटरकडून. धावसंख्या बरोबरीने वाढती. या 43 अंकावरती षटक क्रमांक येतो 3. अनमोल बघतो आपण या ठिकाणी स्वतःचा 2रा संघासाठी 3. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा गॅप तयार. त्या चेंडू अडवणं मुश्किल होणार आहे. बघूया फिल्डर दर्शक बनतोय. आरपार शिमारे कापार. हवा पुन्हा त्या ठिकाणी पाहायला मिळतात 4. मेराला या ठिकाणी षटकारांचा पाऊस पडतोय. धावसंख्या पोहोचली 50. लिंगवणे संघाची धावसंख्या 50. 50 धावा पूर्ण. आणि बघतो या ठिकाणी पुन्हा फिल्डरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी पुन्हा चेंडू अडवणं मुश्किल होणार. जीवाचा रान करायला पण नाही. आणि 12 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केलेले आहेत. बॅटवर किती करायचे आहे. यस, धन्यवाद. आम्ही सुद्धा सरसे स्वागत करतो. या करावं लागेल. मागील सामन्यामध्ये बघितला एका खेळाडूचा तो होता शेरपाडा या संघाचा. 49 धावावरती तो आउट झाला आणि तो आउट झाल्यानंतर मॅच पण हारली. आजच्या 2ऱ्या दिवसामधील पहिला या बॅटर बाकी ठरवलं 50 धावा 50 धावा करणारा सुंदर अशी कामगिरी केली. त्या अवघी 12 चेंडूवरती 50 धावा. हो माय गॉड. या ठिकाणी म्हणून जीवाचं रान केलं गेलं होतं. आणि जीवाचं रान करता करता जीवाचं रान करता करता चिमारे का पार
धावा त्या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळत आहे 4. जीवाचं रान करता करता चौकाराचं रान झालं. गोलंदाजाची काही चुकी नाही आणि फिल्डरने त्या ठिकाणी खूप प्रयत्न केला होता. धावसंख्या बोलली 67 अंकावरती. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि त्या ठिकाणी पुन्हा फिल्डरने प्रयत्न करत होते मॅक्सिमल षटकार 6 धावांसाठी. आणि श्याम डगळे फिल्डर होता. आणि फक्त आपण स्टेटला तबला चेंडूला त्या ठिकाणी फिल्डरनी प्रयत्न केला. ते वन क्षेत्रामध्ये अडपर सुमार एका बार धावा त्या ठिकाणी पुन्हा पहिला मिळता या 4. आणि त्याने चेंडू बघता आपण या ठिकाणी पुन्हा 4थ्या षटकामध्ये स्ट्राईकला येतो. या पुन्हा बघता आपण ओढले चेंडूला त्या ठिकाणी पुन्हा मॅक्सिमल षटकार 6 धावांसाठी. त्याच सोडला नंतरला तोच नडला आणि कदाचित शतक होऊ शकतो. 12 धावा कमी आहेत. आणि मित्रांनो शतक आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मॅक्सिमल षटकार 6 धावांसाठी. बघतो आपण आतापर्यंत बघतो 24 धावा 3 चेंडूवरती. आणि पुन्हा एकदा मॅक्सिमल षटकारी 6 धावांसाठी. अंदाधुंदी उडवले जात तुषारच्या बॅटमधून. तुषार जाऊन पोहोचतोय बघतो आपण 92 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 धावा लागतात शतक बनवायला. जलालपूर विरुद्ध बघतो आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डरने प्रयत्न केला होता. पण 2 धावा त्या ठिकाणी घेण्यामध्ये यश आलं. कारण धावा झाल्या त्यात त्याच्या स्वतःच्या 94. आणि जर षटकार आला तर शतक लावणारा पहिला बल्लेबाज तर या मैदानावरती. ओ माय गॉड, षटकार आणि प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. या मैदानावरती जलालपूर विरुद्ध बघतो आपण तुषारचं झालंय शतक आणि बॅट तिथून ओव्हर करताना तरी चालणार. आम्ही सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करणार आहे. कमालीच्या त्या ठिकाणी बघितला आपण तुषारच्या बॅटमधून 100 धावा एकट्याच्या. काही कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली तुषारकडून.